मुख्य उमेदवार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जी उमेदवारी दिलेली होती त्या उमेदवारीच्या संदर्भात निश्चितच मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, यांनी माननीय नड्डा साहेब असतील यांनी जो विश्वास आणि तसं आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी जो विश्वास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकलेला आहे, निश्चितच हे जेव्हा आपण बघतो हा जो लीड मिळालेला आहे हा सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आपल्याला मिळालेला आहे। लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न जे आपण सोडवतो आणि हे सोडत असताना लोक दिलेल्या मिठाला जागतात, हे आत्तापर्यंत आपला अनुभव आहे। आज जे काही 8व्यांदा साहेब उभे राहिलेला आहे आणि साहेबांनी जे काही विकासाचं सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलेलं आहे आणि जे समोरच्यांनी जे काही टीका केलेलं आहे, टीका करण्याने त्यांना जागा लोकांनी दाखवून दिलेली आहे। असं 15 दिवसात जसं पावसाळ्यामध्ये छत्री उगवते नाहीशी होते त्या पद्धतीने हे राहिलेले आपले समोरचे जे उमेदवार आहे हे निश्चितच ते पराभवाच्या छायेमध्ये जे झालेले आहे। परंतु इथून पुढच्याही काळामध्ये या विश्वासाला मी सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही आणि आपले जे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून जे स्वप्न बघत होते यांनाही त्यांची जागा आता बघायला मिळणार आहे। कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।